कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी गौरव भाषा दिवस आपण साजरा करतो महाराष्ट्रामध्ये। सर्वप्रथम मी तमाम जगभरातील मराठी भाषिकांना या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो। मराठी भाषा ही आपला अभिमान आहे, मराठी भाषा आपला स्वाभिमान आहे आणि या मराठी भाषेचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं, त्याला वाढवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। मला आनंद याचा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळालेला आहे। आनंद याचा आहे की माझ्या कार्यकाळामध्ये मी कुसुमाग्रजांच्या जिथं त्यांचं शेवटचं वास्तव्य राहिलेलं आहे त्या ठिकाणी स्मारक करण्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी माझ्या निधीतून देऊ शकलो, याचा एक विशेष आनंद माझ्या मनामध्ये आहे। आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मराठा इतिहासाच्या अभ्यासाचं केंद्र आणि त्याचबरोबर मराठी भाषेचं अध्यासन केंद्र जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये सुरू करण्याचा पाठपुरावा देखील मला करता आला, याचा विशेष आनंद माझ्या मनामध्ये आहे। आणि मला निश्चित खात्री आहे की मराठी भाषा ही निश्चितपणे जगामध्ये आता एका वेगळ्या दिमाखामध्ये डोलवेल याची मला निश्चितपणे खात्री आहे। मराठी शाळांचं बंद होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे। त्याचे 2-3 कारणं आहेत। एक तर आपल्याला माहिती आहे की सर्वत्र आता इंग्लिश भाषांमध्ये शिक्षणाला आपण प्राधान्य देत असतो आणि आमचेही मुलं इंग्लिश माध्यमांच्या शाळांमध्ये शिकतात। परंतु हे जरी असेल तरी मराठी शाळा यांनी देखील आता थोडंसं बदल आपल्यामध्ये केला पाहिजे। सेमी इंग्लिश जे आहेत, विशेष करून सायन्स असेल किंवा गणितासारखे जे विषय असतील, हे इंग्लिशमध्ये जर शिकवले तर पुढे त्यांना स्पर्धात्मक परीक्षा नीट जेई याच्यामध्ये त्याला फायदा होऊ शकतो। म्हणून ते सेमी इंग्लिशकडं शाळा गेल्या पाहिजे। CBSE पॅटर्न असेल किंवा इतर पॅटर्नचा वापर हा सरकारी शाळांमध्ये देखील झाला पाहिजे, जेणेकरून मराठी शाळा फक्त नावाला मराठी न राहता त्याच्यामध्ये अत्याधुनिक असं पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे। आज आमचे मुलं देखील मराठी शाळांमध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जातात, पण तरी देखील आम्ही एक पथ्य पाळतो की घरामध्ये मराठी भाषेतच त्यांच्याशी बोलतो, जेणेकरून मराठीची ही सवय त्यांना राहिली पाहिजे। मातृभाषेवर त्यांचं प्रभुत्व हे असलंच पाहिजे। लिहिणं वाचणं हे मराठीमध्ये त्यांना जमलं पाहिजे, हा देखील प्रयत्न सगळ्या पालकांनी करणं गरजेचं आहे।